नवोदय जय भीम मी विकास खडलक. आपण पाहतोय थेट लॉर्ड बुद्धा टी व्ही. आणि हो, आज आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याकडे. प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे रावेत मांबर्डी या ठिकाणी आपण पाहतोय की निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. शेवटच्या अंतिम टप्प्याकडे येत असताना वातावरण देखील तापलेलं आहे. पण प्रभागात अशी काही माणसं आहेत की ज्यांचं विजन जे आहे ते सर्वांना भारावून टाकणार आहे. प्रभागाच्या विकासाच्या कामाशी नाळ जुळणं खूप अवघड असतं आणि ती नाळ घेऊन परत समाजकारणात राजकारणात उतरणं तेही सोपं नसतं. अशाच आपल्यासोबत आशाताई भोंडवे आहेत, जे तानाजी भोंडवे यांच्या पत्नी आहेत. अग्रेसर नाव असणारं आहे आणि आपण पाहतोय की त्यांच्या विकास कामांचा जो विजन आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी त्यांच्या परीने जी कामं केली किंवा जे काही लोकांच्या सहवासात राहिले, त्यांनी कुठेही मार्केटिंग नाही, मीडिया नाही, सोशल मीडिया नाही, पण लोकांशी जनसंवाद साधला. आणि जो कालच्या रॅलीमधून देखील काही आपल्याला पाहायला मिळाला. थेट त्यांच्याशी संवाद साधतोय आपण. ताई जय भीम. नमस्कार, मी आशा तानाजी भोंडवे. जय भीम. माझे सासरे कैलासवासी बबनराव बाळाजी भोंडवे हे रावेतचे जवळजवळ 5-6 वर्ष त्यांनी सरपंचपद भूषविले आणि याचा त्या म्हणजे राजकारणाशी समाजाशी त्यांचा पहिल्यापासून म्हणजे असा सहभाग आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे रावेतची जवळजवळ 1800 एकर जमीन संरक्षण विभागाने बाधित करण्याचा प्रयत्न केला होता. माझे सासरे बबनराव बाळाजी भोंडवे हे दिल्लीला जाऊन पवार साहेबांकडे पाठपुरावा करून ती शेतकऱ्यांची जमीन जशीच्या तशी त्यांना परत केली. तिथून पुढे रावेतचा आणि किवळेचा म्हणजे कायापालट झाला. आणि त्याच्यानंतर माझे पती तानाजी बबनराव भोंडवे त्यांना पण म्हणजे समाजसेवेचा आणि राजकारणाचा पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या वडिलांसारखाच त्यांना पण वसा आहे. आणि त्यांनी पण जवळजवळ 4-5 वर्षे संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालकपद भूषविले आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून मीही म्हणजे समाजकारणाचा आणि राजकारणाचा वसा पुढे नेत आहे. सांगायचं म्हणजे प्रभाग क्रमांक 16 मधील गुरुद्वार इथे जास्त म्हणजे दाट लोकवस्ती असल्यामुळे तिथं पाण्याचा, लाईटीचा आणि मी त्या समस्यांकडे आपण नंतर वळूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मला तुम्ही सांगा, तुम्ही आता एवढे दिवस झाला प्रचार करताय. प्रचार करत असताना तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत सध्या आता? कारण जेव्हा तुम्ही प्रचार करताय, लोकांपुढे तुम्ही जाताय, काय लोकांची भावना आहेत, कशा पद्धतीने त्यांचा तुम्हाला प्रतिसाद आहे? आणि ज्या प्रकारे आमच्या प्रचाराला सुरुवात झाली, आम्ही जिथे जाईन तिथे आमचे म्हणजे औषण करून म्हणजे लेडीज रस्त्याला उभे राहून आमचे औषण करतात, ते फटाके वाजून आम्हाला आमचे स्वागत करतात ते. आणि आम्हाला भरपूर असा प्रतिसाद भेटत आहे. जसं काय असं आम्हाला वाटतं की आता आम्हीच विजयी झालो आहे असं आम्हाला वाटतंय. ताई, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रभाग खूप मोठा आहे. 75,000 मतदाराचा हा पहिला मोठा मतदारसंघ आहे. कसं तुम्ही ह्या मतदारसंघाकडे पाहताय? काय विजन आहे तुमचे? कारण अनेक गावं ह्याच्यामध्ये आहेत, गुरुद्वारापासून तर मांबर्डीपर्यंत, मग विकासनगर, किवळे, रावेत अशी 4-5 गावं एकत्र आहेत. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. कसं तुमचं विजन असणार? ह्या सर्वांपुढे तुम्ही काय विजन घेऊन गेलात? प्रभाग क्रमांक 16मध्ये पहिलं सांगायचं झालं तर गुरुद्वारमध्ये दाट लोकवस्ती असल्यामुळे तिथं रस्त्याचा प्रश्न भेडसावत आहे. आणि सेक्टर 29मध्ये लोकसंख्येमुळे तिथं म्हणजे मोठा आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. आणि किवळे पाण्याचा किवळे विकासनगर रोड झोन बाधित असल्यामुळे खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आणि रावेतमधून पवना नदी वाहत असल्यामुळे ती कशी स्वच्छ राहील, कशी स्वच्छता त्याची ठेवता येईल याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. आणि मामुर्डी लगत कॅन्टोन्मेंट ग्रामपंचायत भाग असल्याने त्या भागात अपुरे पाणी पडत आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचं पाईपलाईन आणि सीमारक्षक भिंत उभारण्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत की आणि तेथील लोकांशी बोलून आम्ही त्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. आणि लघु उद्योग, घरकाम आणि महिलांना हाताला काम भेटेल याकडेही आम्ही म्हणजे लक्ष देणार आहोत. काही भागात म्हणजे माझ्या प्रभागात 4 झोपडपट्ट्या असल्यामुळे ते राहणारे लोक म्हणजे त्यांचीही आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांची मुलं बाळं त्यांचंही उद्या भविष्य असणार आहे ना, शिक्षण वगैरे कुठं घ्यायचं, काय करायचं त्याच्याकडेही आमचा जास्त कल राहील. आणि एखादा आपण जर प्रयत्न केले त्यांच्यासाठी तर तिथलाही एखादा मुलगा ऑफिसर वगैरे होऊ शकतो.
नक्कीच तुम्ही चांगलं विजन घेऊन मैदानात उतरला आहात. काय हे सर्व करत असताना तुमच्या मनामध्ये जेव्हा आता तुम्ही शेवटच्या अंतिम टप्प्याकडे वळताय, काय जनतेला साथ असणार आहे? कारण तुमचे जे विजन पाहिले तर तुम्ही सर्वसामान्यांपासून म्हणजे हाय प्रोफाईल सोसायटीपासून तर झोपडपट्टी धारकापर्यंत तुमचा विजन क्लिअर आहे की त्यांना, कारण तुमच्या बोलण्यातून जाणवते, कारण झोपडपट्टी जी आहे ह्या झोपडपट्टीत राहणारी लोक देखील माणसं आहेत, ती काही जनावरं नाहीत. पण त्यांच्यासाठी असं कोणी विजन घेऊन कोणी येत नाही, फक्त घरं देणार म्हणतो. पण तुम्ही त्यांच्या मुलांचा देखील विचार करत आहे की त्यांची मुलं देखील अधिकारी झाली पाहिजे. पण हे सर्व करत असताना तुम्हाला सध्या तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं जी पुढे न्यायच्यात, ह्यासाठी जनतेचा जो पाठिंबा आहे, त्या जनतेच्या पाठिंब्यासाठी काय आव्हान असेल? कारण येत्या 15 तारखेला मतदान आहे. मी जनतेला हेच सांगू शकेल की येत्या 15 तारखेला आम्ही म्हणजे मी स्वतः आशा तानाजी भोंडवे आणि आमचे 3 उमेदवार यांना, 4ही उमेदवारांना तुम्ही 15 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून 4ही उमेदवारांना तुम्ही विजयी करा, हीच मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय की ताईंनी एकदम सोप्या शब्दात, की महिला म्हणतात बोलत नाहीत, पण ताईंकडे पाहिलं ते सभागृहात ते आवाज उचलतील हे त्यांच्या बोलण्याच्या आवाजातून आपल्याला दिसतंय. थेट 15 तारखेला मतदान होईल, 16 तारखेला लगेच निकाल आहे, सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे देखील होणार आहे. पण हार जीत ही चालत राहते, पण समाजाला पुढे नेण्याचा वसा जो आहे तो सतत अविरत चालू ठेवणारे कुटुंब आपल्यासोबत आज होते. तसंच देखील अनेक काही उमेदवार आहेत, त्यांच्याशी देखील आपण भेटीगाठी करणार आहोत. तुर्तास मी या ठिकाणी संपतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन प्रतीकसह. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.